बरक चश्मे जिंदमर से तू सवेरा मेरा सागिया सामान सागर कुंकी वारा मेरा सद तन नागर दानी दो तन तरानी तन नागर दानी तन नागर दानी तन नागर दानी नमस्कार, मी हेमा उपासनी द सोप्रानोजच्या आमच्या या एका नवीन पॉडकास्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. म्युझिक कहानिया हा आमचा एक पॉडकास्टचा आमचा हा सब्जेक्ट आहे की त्याच्यामागे आम्हाला असं सांगायचं आहे की प्रत्येक आर्टिस्टच्या मागे काहीतरी एक छान स्टोरी असते जी सगळ्यांना इन्स्पायर करत असते. तर त्याच्याच साठी आज तुझी काय कहाणी आहे, तुझी काय स्टोरी आहे तुझ्या मागे, म्हणजे तू एक चांगली आर्टिस्ट घडायच्या मागे काय स्टोरी आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि आमच्या रसिकांना पण ते आम्हाला सांगायचं आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही नुपूर काशीद गाडगीळ हिला आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि आत्ताच आपण तिचं अतिशय उत्तम अशा गौडबल्हारच्या 2 रचना ऐकल्या. तर इतक्या अप्रतिम रचना आत्ता झाल्या. तर सगळ्यात आधी तुझं खूप खूप स्वागत. आणि ह्या रचना कोणाच्या होत्या हे आधी आम्हाला सांगशील आणि त्याच्यानंतर तुझा संगीताचा प्रवास कसा सुरू झाला ह्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला हेमाताई, थँक्यू, तुम्ही ह्या शृंखलेत मला सामील करून घेतलं. मी हे पॉडकास्ट ह्यापूर्वीचे सुद्धा बरेचसे पाहिलेत, ऐकले आहेत आणि हा प्रवास छान सुरू आहे आणि मला ह्याच्यात सहभागी होता आला ह्याचा मला आनंद आहे. गौड मल्हारच्या दोन्ही बंदिशी पारंपरिक होत्या आणि तराणा एस्पेशली मला सांगावंसं वाटेल की खास ग्वाल्हेरचा तराणा आहे हा. आणि गौड मल्हारमध्ये आपल्याला माहिती आहे की गंधाराला किती महत्त्व आहे. हो हो, म्हणजे चलनात सुद्धा सारखं आपण म रे पाय नि रा नि पा म पा म ग रे गा सा नि सा रे गा म पा म असं सतत आपण गंधाराकडनं जात असतो, आरोही अवरोही. पण ह्या तराण्यात गंधार हा घेतलेलाच नाहीये. अच्छा.
हां, तो वगळून तो पूर्ण तराणा असून सुद्धा म म रे प प प म म रे सा सा म म रे प असं ह्या तराण्याचं चलन आहे. कुठे जाणवत नाही जाणवत. तेच तीच खासियत आहे या तराण्याची. वा. आणि खास हा ग्वाल्हेरचाच तराणा आहे. दोन्ही पारंपरिक रचना आहेत. बुवांनी, माझ्या गुरुजींनी पंडित मधुकर बुवा जोशी यांच्याचकडनं मी शिकले. क्या बात आहे. आणि आता तुझा संगीताचा प्रवास कसा सुरू झाला? मला म्हणजे सुरुवातीला कळत नसतानाच मी खरं ह्या क्षेत्रात आली आहे आईबाबांकडनं. कारण माझ्या आईबाबांना दोघांनाही गाण्याची खूप आवड आणि एस्पेशली शास्त्रीय संगीताची फार आवड होती. आई माझी आधी, लग्नाच्या आधी तिच्या अनेक दिवस पंडित गजाननबुवा जोशींकडे काही दिवस शिकली. त्याच्यानंतर पंडित मधुबुवा जोशींकडेही थोडीशी तिने तालीम घेतली, पण अगदी प्राथमिक स्तरावर म्हणतो तसं. त्याच्यानंतर मग तिचं काही कारणास्तव ते राहिलं आणि मग ती म्हणाली की माझं नाही झालं, निदान नूपूरचं व्हावं. ह्या उद्देशाने तिने मला मधुबुवांकडे ती मला घेऊन गेली. मला आठवतंय मी एक 9-10 वर्षाची असेन तेव्हा, जेव्हा मी सुरू केलं बुवांकडे गाणं. आणि तेव्हापासून जे सुरू आहे ते आज तागायत बुवांकडे तालीम. आता थोडीशी कमी म्हणता येईल, कारण येणं जाणं फार आता कमी झालं आहे, पण म्हणजे रोजचं अशी तालीम होत नाही, पण तरी काही ना काही मार्गदर्शन त्यांच्याकडनं सतत मिळतच असतं. आणि अजूनही सुरू आहे. गेले 20-22 वर्ष झाली आता. असं. वा. मग त्याच्यामध्ये तू काही म्हणजे फक्त गायकी केलीस की जसं आता आपण म्हणतो की संगीताच्या आपल्या ज्या काही परीक्षा असतात, म्हणजे ते जे काही शिक्षण आहे तर तसं पण घेतलं आहेस? हो. मी मगाशी म्हटलं तसं बुवांकडेच मी पूर्ण गाण्याची तालीम घेतली आहे. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर तिन्ही घराण्यांची गायकी मधुबुवांकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं ते वेगवेगळ्या ह्या तीनही घराण्यांचे वेगवेगळे अनेक प्रचलित अप्रचलित राग वगैरे मला शिकायला मिळाले या अनेक वर्षांमध्ये. आणि माझे ना बरेचसे म्हणजे डिसिजन्स म्हणता येतील की शैक्षणिकदृष्ट्या की मी 10वी नंतर काय करायचं आहे, किंवा मी पुढे करिअर म्हणून संगीताची निवड करावी का किंवा नाही, हे सगळे मी निर्णय जे आहेत ते बुवांना विचारून घेतले. इतके आमचे घरोब्याचे संबंध आणि एक रॅपो म्हणतो तसा निर्माण झालेला आहे तो. त्यामुळे बुवांना विचारूनच. आणि माझं शिक्षण आधी शाळा माझी चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवलीची. मग तिथनं सुरुवात झाली. ते काय घेऊ मी, कोणत्या स्ट्रीमला जाऊ, आर्ट्स घेऊ, कॉमर्स घेऊ, सायन्स घेऊ. बुवांनी सांगितलं तू सायन्स घेऊ नको, त्याच्यात जास्त अभ्यास किंवा सतत वेळ द्यावा लागतो, किंवा एक्सपेरिमेंट्स किंवा काय जे काही आहे वेळ मागणारी गोष्ट आहे ती. आणि आर्ट्स म्हणत हे तर सुरूच आहे साईड बाय साईड. म्हणजे गांधर्वाच्या परीक्षांना मुद्दाम मला बुवांनी सांगितलं की तू परीक्षा द्यायला सुरुवात कर. अच्छा. हां, लहानपणापासूनच की जेवढे जेवढे राग आहेत आपले होत आहेत ते तुला मी शिकवत राहीन, तू साईड बाय साईड देत राहा या गांधर्वाच्या परीक्षा. त्यानिमित्ताने तेवढे राग शिकणं होतं, नवीन काहीतरी आपण एक्सप्लोअर करतो किंवा काहीतरी सर्टिफिकेशन पण मिळेल. येस, त्यामुळे ते चालूच होतं. मग त्यामुळे बुवा तेव्हा मला कॉमर्स घे तू. आणि मग कॉमर्ससाठी मी पेंढारकर निवडलं, कारण ते आमच्या बुवांच्या घरावरूनच माझ्या वाटेत होतं ते. बुवांचं घर मग पेंढारकर कॉलेज, म्हणजे कॉलेजहून येता बुवांकडे उतरायचे मी तालमीला, आणि मग 2 तास तालीम झाली की मग घरी. असा माझा तो पूर्ण प्रवास असायचा. आणि कॉमर्स केलं, त्याबरोबर मग विशारद करत होते. आणि मग नंतर संगीत घेऊनच मग मास्टर्स वगैरे मी केलं. हे मला खूप छान वाटलं की एका गुरुवरती एवढी श्रद्धा असली पाहिजे की आपलं आयुष्य हे त्यांनी ठरवून द्यावं, आणि ते जास्त छान पण होतं. कारण त्याच्यामध्ये त्यांची मर्जी म्हणजेच गुरूंचा आशीर्वाद त्याच्यामध्ये सामील असतो असं आपण म्हणतो. अगदी अगदी. तर जे तू म्हणालीस की आणि खूप गुरू नाही केलेस आणि एकाच गुरूंच्याकडे, तर त्याच्यामुळे ना
त्याचं पण खूप गाण्यावरती फरक पडतो असं मला वाटतं कधी कधी. मी सांगू, बुवांचं इतकं प्रेम माझ्यावर लहानपणापासूनच मी त्यांच्याकडे एकतर शिकते. आणि बुवांची शिक्षणाची पद्धत अशी होती ना की त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक येऊन बसायची अगदी. आणि आमच्या बुवांच्या त्या घराला नादब्रह्म जो त्यांचा बंगला आहे तिथे, तर त्याला अक्षरशः आम्ही ATM म्हणायचो, ऑल टाईम म्युझिक. अरे वा. असं अखंड गाणं सुरू असायचं त्यांच्याकडे. आणि सतत विद्यार्थी येत आहेत, कोणी मोठे मोठे कलाकार येत आहेत, गप्पा चालू आहे, तालीम सुरू आहे. मग मध्येच कोणीतरी सुगम संगीत किंवा भावगीताचे वगैरे कोणी आले की मग थोडा वेळ जरा तंबोरा बाजूला ठेवा आणि आपण जरा थोडंसं गझल ऐकूया, थोडंसं हे करूया. बुवा स्वतः पेटी घेऊन बसायचे. म्हणजे हा क्लास कधीच नव्हता, कायम म्हणजे ती मैफलच असायची एक. मग ते झालं की मग परत मग सगळे म्हणायचे, बुवा आता थोडासा यमन आपण घेऊयात, किंवा बुवा थोडासा आता जरा मारवा, किंवा अशा पद्धतीने ते अखंड सुरू असायचं. म्हणजे मी सांगू, शाळा करत असताना जेव्हा मी शिकत होते त्यांच्याकडे, शाळेला माझं रुटीन असं असायचं की मी सकाळी शाळा करून यायचे, अभ्यास झाला की आम्ही जे 6 वाजता मी बुवांकडे पोचायचे संध्याकाळी, ती येण्याची वेळ ठरलेली नसायची अजिबात. मग 9, 9:30 किती वेळ तो क्लास चालेल तितका वेळ ते चालत राहायचं आमचं गाणं. बुवा शिकवत असायचे अखंड, कोणी येत आहेत जात आहेत, आपापली वेळ झाली की आपापले निघून जायचे सगळे, पण बुवा आपले गात आहेत. मग यमन चाललाय तर तो अगदी 3-3, 4-4 तास सुरूच आहे. समोरचे विद्यार्थी फक्त बदलत आहेत. अशी ती तालीम सुरू असायची. आणि ही दररोजची तालीम. आतासारखं आठवड्यातनं 2दा आणि 3दा असं तर म्हणजे नाही. म्हणजे बुवा म्हणायचे, नाही तू रोज ये. बरोबर आहे. रोज येऊन सुद्धा तुला कमीच आहे म्हणे, म्हणजे मी किती देऊ आणि तू किती घेशील. वा. त्यामुळे रोज बुवा नेहमी सांगायचे की ती उल्हासजी शिकले जेव्हा गजानन बुवांकडे, 3ही त्रिकाळ शिकले ते, सकाळ दुपार संध्याकाळ. तशा पद्धतीने तुला जमलं तर मला म्हणायचे नेहमी. म्हटलं किती इच्छा आहे असं अखंड येऊन त्याच वातावरणात त्या वास्तूत राहून त्यांच्या सान्निध्यात शिकण्याची इतकी, पण समहाव ते जमत नाही आपल्याला. पण बुवांनी आम्हाला एक सांगितलं होतं, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या शाळेला की सकाळ संध्याकाळ यायचं. बरं. मग सकाळी मी आवरून 9 वाजता बुवांकडे पोचणार. बरं. 9 वाजता तंबोरे सुरू झाले की मग ते अगदी 12-1 वाजेपर्यंत. मग त्याच्यानंतर विश्रांती बुवांची म्हणायचे, आता तुम्ही घरी जाऊन विश्रांती घेऊन परत या. परत मी 6 वाजता, मग 6 ते परत 9, 9:30 असा आमचा वेकेशनमधला, समर वेकेशनचा ही अशी तालीम चालू असायची. बुवांनी भरपूर दिलं. आणि म्हणतो ना तसं की देत होते ते भरपूर, आपणच कमी पडतो कधी कधी असं वाटतं इतकं. आणि रेकॉर्डिंग करून घेऊन जा, हे घेऊन जा, ते घेऊन जा, हे शिका ते शिका, भरभरून अगदी कायम हात अगदी तयार. क्या बात आहे. आणि हे वातावरण मिळणं खूप खूप गरजेचं आहे एक चांगला कलाकार होण्यासाठी. खरे अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे गुरुजींचं, आपल्या गुरूंचं फार मोठं. आणि त्याच्यात मग त्यांनी काय आपल्याला शिकवलेलं असतं माहिती की फक्त तुला संगीताची तर ते दृष्टी देतच असतात आपल्याला सगळेच गुरु, पण जगायचं कसं, सगळ्या गोष्टींचा आनंद कसा घ्यायचा है ना. किंवा तिथे जसं तू म्हणाली की त्या वास्तूत इतके आर्टिस्ट येत होते, त्या आर्टिस्टचा तुला सहवास पण तुम्हा सगळ्याच लोकांना किती भरभरून मिळाला असेल. अगदी अगदी खरंय. मला एक किस्सा आठवतो ह्याच्यावर की माझा क्लास सुरू होता, तालीम सुरू होती. अचानक एक गृहस्थ येऊन बसले, काही नाही, अगदी शांतपणे येऊन बसले. त्यांचं काही नाही, चालू द्या बुवा तुमचा क्लास जो चाललाय तो. मी आणि माझी आईच होतो, आम्ही 2 जणी होतो. आणि बुवांनी मग आमचं सुरू होतं ते बंदिश वगैरे काय होती ती थांबवली. आणि मग नंतर काय कसं काय वगैरे त्यांच्या थोडंसं जुजबी बोलणं झालं. मग त्यांनी सांगितलं की बुवा जरा मारवा ऐकवता का. चालेल म्हणाले. आणि मग मला म्हणाले मारवा घेऊयात थोडा वेळ. आणि मग मारव्याचं जरा थोडीशी स्वरविस्तार, एखादी बंदिश वगैरे शिकवली. थोडं झालं ते. त्याच्यानंतर म्हणाले, आता तू ते नेहमी म्हणतेस ना त्या सावळ्या तनूचे, ते जरा गाऊन दाखव बरं.
मला काही कळत नव्हतं. मी अक्षरशः 10-12 वर्षांचीच असेन तेव्हा. आणि बरं बुवा घेऊन बसले पेटी लगेच हातात आणि म्हणाले मी त्या सावळ्या तनूचे गायले, 1-2 कडवी गायले त्याची. आणि मग नंतर तुला माहिती आहे का हे कोण आहेत? ह्या गाण्याचा बाप बसलाय. आई गो. म्हणजे स्वर्गीय दशरथ पुजारी आले होते त्या दिवशी. आणि म्हणाले ते की त्यांना मारवा ऐकायचा. त्या दिवशी त्यांना मूड होता वाटतं त्यांचा की आज मारवा ऐकूयात बुवांकडनं म्हणून आले होते. म्हणजे अशी वेगवेगळी मंडळी येऊन गेली. पण आम्हाला तेवढा सुरुवातीला आपण म्हणतो ना आपल्याला कळत नसतं की कोण आहेत काय आहेत. आणि मग असं झालं की अरे बापरे आपण ह्यांच्यासमोर गायलो की ज्यांनी ह्या गाण्याला चाल दिली आहे, की ज्या गाण्याचा जन्म ज्यांच्याकडनं झालेला आहे. बरोबर आहे. असे अनेक किस्से. म्हणजे क्या बात आहे. पण त्याच्याने म्हणजे आपलं विश्व किती समृद्ध होतं. खरंय की म्हणजे आज त्यांच्या समोर त्यांनी तयार केलेलं किंवा निर्माण केलेलं एखादं पद म्हणून दाखवणं. आणि ती हिंमत जर तुला जर आधीच कळलं असतं की ही अमुक व्यक्ती आहे, एखाद्या वेळे मी घाबरले असते आणि मग काय कशी गायले असते. पण बुवांनी नाही तू गा आधी मग सांगतो हे कोण आहे. मग काय ऐकूया का त्याच्या 2 ओळी? अगदी थोडंसं ऐकवते. येस. त्या सावळ्या तनूचे, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग नकळे मनास आता, नकळे मनास आता यावरून कसे ग त्या सावळ्या तनूचे. ही जी गाणी वगैरे बुवा नेहमी म्हणायचे की 500 गाणी वेगवेगळ्या पद्धतीची बसवा. अरे बाप. वेगळी वेगळी गाणी बसवा. त्या निमित्ताने आवाजाला फिरत येते. क्या बात. वेगवेगळ्या रागांचा अभ्यास होतो. वेगवेगळ्या रागांची जी पद्धत आहे गाण्याची, भावगीत असेल, अभंग असेल, नाट्यपद असेल, आवाज फेकण्याची किंवा आवाज लावण्याची जी एक वेगळी दृष्टी आहे ती किती सुंदर आपल्याला कळायला शिकायला मिळेल. हो. याच्यासाठीच त्या कायम म्हणायचे की भरपूर गाणी वेगवेगळी ऐका. आशाबाईंची, लताबाईंची बसवा. ती आपल्याला काही, तुम्हाला मी म्हणत नाही की त्यात तुम्हाला करायचं आहे करिअर, शास्त्रीय संगीत शिकायचं शिका, पण त्याचबरोबर हेही हवं. म्हणजे तुम्हाला कुणी कार्यक्रम जरी दिला तरी तुम्हाला तुमच्या एखादा राग मांडण्यानंतर एखादं पद गाता आलं पाहिजे. मग तुमचा हा जो तुमचा सादरीकरणाचा भाग आहे तो असा परिपूर्ण दिसला पाहिजे. सुरुवातीपासूनच बुवांचा ह्याच्याकडे पूर्ण पाठिंबा होता असं म्हणता येईल की वेगवेगळ्या गोष्टी शिक, वेगवेगळं एक्सप्लोअर कर. त्यांनीच खरं तर मला सांगितलं की नाट्यसंगीताचंही शिक्षण घे. त्यांच्याकडे एक फडके काका म्हणून यायचे, त्यांचे फार जवळचे मित्र होते ते, आता नाही आहेत मला वाटतं ते. तर त्यांच्याकडनं मी एक 2 पदं शिकले होते त्यावेळी. आणि मग ही शिकता शिकताच मग मला कळलं की डोंबिवलीत विद्याधर गोखले प्रतिष्ठान यांच्या थ्रू शुभदाबाई दादरकर ज्या आहेत त्या डिप्लोमाचा कोर्स त्या हे शिकवत आहेत. तर बुवांना विचारलं, ते म्हणाले अगदी लगेच म्हणाले की जा शिक, त्यानिमित्ताने काही अजून वेगळे प्रकार शिकता येतील. आणि मग अशा पद्धतीने मी तो डिप्लोमा कोर्स केला. त्यानिमित्ताने मला दादरकरबाई, श्रीकांत सर, त्यानंतर रामदास कामत बुवा, रजनीबाई जोशी, अरविंद पिळगावकर या सगळ्यांचं मार्गदर्शन, मला खूप मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं. आणि खरंच खूप भाग्यवान आहे मी की ही संगीत नाट्यसृष्टीतली ही जी मंडळी आहे, दिग्गज मंडळी, ती खास आमच्यासाठी, आम्हाला शिकवण्यासाठी अगदी दादर ग्रँड रोडवरून प्रवास करत, म्हणजे रजनीबाई यायच्या, पार्ल्याहून कामतबुवा यायचे. आम्हाला इतकं कौतुक, हेवा, काय काय म्हणजे शब्द असे वाटायचा की आपल्यासाठी बुवा येत आहेत डोंबिवलीपर्यंत प्रवास करून. आणि खूप प्रेमाने शिकवलं अगदी. त्याच्यातलं काही नाट्यपद ऐकवशील का? नक्की ऐकवेन. कामत बुवांबरोबर तर अनेक कार्यक्रमही केले. कामत बुवांबरोबर मुंबईत, गोव्यात वगैरे. तर त्यानिमित्ताने त्यांच्या घरी जाऊन अगदी
अनेक गाणी पण त्यांनी शिकवली मला, की नुपूर हे गाणं बघ म्हणून बघ, किंवा हे गाणं शिकवतो मी तुला, तुझ्या आवाजाला हे चांगलं वाटेल. आणि त्याचबरोबर म्हणायचं की मधूकडे शिकतेस ना, सोडू नकोस बरं का ते, हां ते चालू ठेवायचं मग हे. म्हणजे इतका त्यांचा आग्रह होता तो की क्लासिकल करायचंच आहे. आणि त्याचबरोबर नाट्यपद. बुवांनी शिकवलेलं एक पद म्हणते मी. देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमाने विचित्र नेमाने कुणी रखडती धुळीत आणि कुणी रखडती धुळीत आणि कुणास लाभे हेम, कुणास लाभे हेम, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला, देवा घरचे ज्ञात कुणाला. क्या बात आहे. वा, इतकं छान ऐकतेय. तर त्यामुळे मला आणखीन थोडासा माझा स्वार्थ काही ऐकण्याच्यासाठी बाहेर येतोय की मला असं वाटतं की तू बुवांच्याकडनं खूप अनवट राग पण शिकली आहेस. हो. तर त्यातली तुझी आवडती एखादी काही बंदिश गाऊन ऐकवशील का? छान. हां, बुवांनी भरपूर अनवट राग शिकवले, म्हणजे आग्रा, हे आपले जयपूरचे वगैरे. अलीकडेच आमच्या गुरुपौर्णिमेत सुद्धा मी गायले राग. खोकर नावाचा राग आहे. बरं. फारच अप्रचलित राग आहे. बिहागडा, सावनी, सावनी नट या रागांचा समप्राकृतिक राग म्हणता येईल आपल्याला. तर ह्या खोकर रागामध्ये बुवांनी, आमच्या मधुबुवांनी बंदिश बांधली आहे. तर ती मी ऐकवीन. क्या बात है. तोरी रे मुरली की धून, तोरी रे मुरली की धून, काहे भरमाई, काहे भरमाई, सप्त सुरन की मधुर मधुर सुरन की तान कैसी सुनाई, तोरी रे मुरली की धून, तोरी रे मुरली. ना कछु सूझत ना कछु बुझत, ना कछु सूझत ना कछु बुझत, तन मन की बिसराई, तन मन की बिसराई, सप्त सुरन की मधुर मधुर सुरन की तान कैसी सुनाई, तोरी रे मुरली की धून, तोरी रे मुरली की, मुरली की, मुरली की धून. मधुबुवांनी बांधलेली बंदिश आणि त्यांच्या सौभाग्यवती सुनंदाताई यांनी शब्द लिहिलेत. अरे वा. हां, क्या बात है.
पण खूपच सुंदर ग. म्हणजे असं वाटत नाही की आपण अनवट राग ऐकतो आहोत किंवा हा इतका अवघड असेल. पण ती मांडण्याची शैली पण तेवढीच महत्वाची आहे. किंवा ते ज्यांनी तुला म्हणजे बुवांनी जे तुला शिकवलंय ते इतकं सहज करून सांगितलं असणार की तुलाही त्या रागाची भीती कधी वाटली नसेल. हो, खरंय खरंय खरंय. म्हणजे हा तर एस्पेशली जो खोकर राग आहे त्याच्या आजूबाजूला बरेच राग आहेत. सावनी, सावनी नट, बिहागडा, म्हणजे मुख्य बिहागपासून सुरुवात करतो आपण. तर इतके जवळपासचे मग कुठल्या फ्रेज कशा घ्यायच्या, कुठल्या रागापासून कसं जपायचं, कोणती फ्रेज घेतली की तो राग होतो, मग ही नाही घेतली की कोणता, म्हणजे अगदी बारकावे बुवा नेहमी आम्हा सगळं शिष्यांना सांगतात की असं असं घ्या, असं असं करा. क्या बात है. बरं मला सांग की आता तू साधारण 20-21 वर्ष तालीम घेतीयस अजूनही. तर आता तू स्वतंत्र मैफिलीची एक गायिका म्हणून तुझं नाव आता खूप सगळीकडे गाजतं आहे किंवा सगळ्या टॅलेंटेड जिथे आर्टिस्ट असतील तिथे तुझं नाव आवर्जून असतंच. तर तू आता स्वतःचा विचार, स्वतःची गायकी हे सगळं कसं, म्हणजे आता त्याचा विचार तू कसा करतेस? ह्याची म्हणजे सुरुवातीपासूनच बुवा नेहमी म्हणजे बुवांचं हेही सांगणं असायचं की तू माझ्याकडे शिकतेस, मी जरा अशा आविर्भावाने गातोय पण तुला तसं ते शोभणार नाही. म्हणजे तू एक स्त्री की हे स्त्रियांना, बायकांना हे शोभत नाही. एवढं जोरदार गमक किंवा असा आविर्भावाने असे हातवारे हे करू नयेत. म्हणजे बुवांनी तेव्हापासून तेही शिकवलं मला की काय कसं गायचं, कशा पद्धतीने सादर करायचं, आवाज कसा लावायचा, इथपासनं अगदी. आणि त्याच्यानंतर हे गाणं आहेच आहे, ह्या व्यतिरिक्त अजून अनेक कलाकारांचं गाणं ऐक. म्हणजे समजा राग घेतला आहे पुऱ्या धनाश्री, तर अजून पण बाकी आर्टिस्टचा तो राग ऐक, त्यांनी कसा मांडला आहे, त्यांचे विचार काय आहेत. म्हणजे आपली ही जी चौकट आहे ही ती तशीच ठेवायची आहे. त्यात फक्त भर तुला टाकायची आहे. तू तुझा विचार कर, त्या निमित्ताने तुझा विचार होईल, त्या अनुषंगाने विचार झाला पाहिजे की पुऱ्या धनाशीत अजून काय काय होऊ शकतं. मी हे शिकवलेलंच आहे पण ह्या व्यतिरिक्त अजून काय होऊ शकतं. मग कसे स्वरांचे कॉम्बिनेशन्स, कशा मेंड कसे घेतात, मग ते इकडे इम्प्लिमेंट करायचं आपल्या गाण्यात आणि तशा पद्धतीने तुझं गाणं वेगळं होईल. बरोबर आहे. म्हणजे माझं कारण बुवांसारखंच गाणं आता अनेक वर्ष आपण बघतो तसं गुरूंच्या सान्निध्यात असतो, सुरुवातीला गुरूंसारखं गायचं असतं. आपले गुरुजी जसे गातात त्यांच्यासारखं गाता आलं पाहिजे. मग त्यांच्यासारखं गायला लागतो आणि त्याच्यानंतर मग काही वर्षानंतर असं होतं की नाही आता स्वतःचं काहीतरी पाहिजे. मग याच्यासाठी मग म्हणजे पूर्ण गाणं बदलून नाही चालणार याच्यासाठी. पण जसं तू म्हणालीस की मार्गही गुरुच दाखवतात, जसं ते आपल्याला सांगतात ना, तसं त्यांनी पण तुला सांगितलं बुवांनी की तू अनेक लोकांचं ऐक आणि त्याच्यातनं तू तुझे स्वतःचे काहीतरी विचार स्वतः मांडायला शिकावंस किंवा ते मांडायला तुला ते म्हणजे एवढं मॉरली तुला ते स्ट्रॉंग, अगदी प्रोत्साहन कायम देत आले ते. आणि अशाच पद्धतीने म्हणजे मग माझाही त्या रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला की भीमसेन जोशींनी पुऱ्या धनाश्री कसा गायला आहे किंवा वीणाताईंनी कसा सादर केला आहे. म्हणजे आता गजानन बुवांच्याच सगळ्या शिष्यगणांपैकी मग हळूहळू तशी सुरुवात केली. बाहेरचे कलाकार ऐकताना आधी मधुबुवा, गजानन बुवा, कारण त्यांचेही रेकॉर्डिंग्स भरपूर उपलब्ध आहेत. मग त्याच्यानंतर त्यांचे शिष्य म्हणजे आपल्याच घराण्यात पण तरी थोडं अजून जसं की आता उल्हासजी आहेत तर त्यांच्याकडे रामभाऊंचं आणि गजाननबुवांचं आहे किंवा जयश्रीताई पाटणेकर आहेत तर त्यांच्याकडे मल्लिकार्जुन मनसुरांचं आणि ह्यांचं. मग त्यांनी कसा ब्लेंड केला आहे. राईट. आणि माझ्याकडे फक्त मधुबुवांचंच गाणं आहे. माझ्याकडे अजून कुठल्या वेगळ्या एका कलाकाराचं किंवा गुरूंचं नसल्यामुळे मला ह्याच्यातच राहून अजून काय वेगळं करता येईल. बरोबर आहे. हा म्हणजे आज तागायत हा विचार सुरूच आहे की अजून आपलं माझं गाणं काय कसं वेगळं होईल. तरी बुवांचा काय म्हणतो आपण एक फ्रॅग्रन्स असतो ना की तो बुवांचा दिसेल पण तरी माझं कसं गाणं वेगळं होईल. ह्याच्याकडे हा अभ्यास सतत सुरू आहेच आहे आणि तो सुरू राहील. क्या बात आहे. बरं, आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की स्त्रियांच्या
आयुष्यामध्ये हा एक खूप मोठं एक स्थित्यंतर असतं की आपलं लग्न झाल्यावरती आपण गाणं जपणं. हो. तर ते कसं होतं, म्हणजे लग्नाच्या नंतर तुझं गाणं जपण्यामध्ये तू यशस्वी कशी राहिलीस? खरं सांगू का, आमची म्हणजे गाडगीळ परिवार सगळा माझ्या कार्यक्रमालाच एकदा आले होते सगळेजण. माझा कार्यक्रम मुलुंडला होता आणि तिथे ही सगळी मंडळी आली होती आणि कार्यक्रमानंतर त्यांनी बाबांकडे आणि आईकडे अशी मागणी घातली की बाबा आम्ही असं असं ह्या काय म्हणतात ऑफिशियल साईटवर जिथे आपण नाव नोंदणी करतो तिथे पाहिलेलं आहे आम्ही आणि गाणंही आम्हाला आवडतं, तर आमची अशी इच्छा आहे. आणि अशा पद्धतीने मी म्हणजे आमची भेट झाली. हां, तर मुद्दाम गाणं ऐकायला आले हे सगळे जण आणि गाणंही आवडलं आणि सगळंच म्हणजे एकंदरीत सगळं पसंत होतं म्हटल्यावर आईबाबांना आणि आम्हाला फार आनंद झाला की गाण्याची आवड आहे. आणि खरंच म्हणजे माझे जे पती आहेत डॉक्टर गौरव गाडगीळ, ते प्राध्यापक आहेत सोमय्या कॉलेजला इतिहासाचे. म्हणजे त्यांचं खरं तर संगीताशी असं एकदम लगेचचं असं नाही आहे, जवळचं नातं नाही आहे, पण तरी सतार फार आवडते ऐकायला. हो. आणि विलायत खासाहेबांची सॉरी. आणि म्हणजे गाणं असं आवडतं. हां. त्याच्यानंतर सासूबाई सासरे ह्या सगळ्यांनाच फार आवड आहेच, त्यामुळे त्यांचं प्रोत्साहन कायम असतं की तू कर. हां. आमच्याकडे आता मी पण माझ्याकडे काही विद्यार्थी येतात शिकायला, तर या विद्यार्थ्यांचा जवळजवळ 4-5 वर्ष झाले आम्ही घरात गुरुपौर्णिमेचा एक छोटेखानी कार्यक्रम करतो, तर त्याच्यासाठी सुद्धा घरातल्यांचा खूप सपोर्ट असतो आणि अगदी आनंदाने आणि खूप आवडीने सगळे करतात. आमचा तसा ना खूप मोठा परिवार आहे. म्हणजे आम्ही खालीवर असे राहतो, सासू सासरे आम्ही सगळे एका घरात, आणि खालच्या घरात आजे सासूबाई, चुलत सासू सासरे, धीर जाऊ असे सगळे आहेत. त्यामुळे तसा मोठा परिवार आहे. वेगवेगळी घरं असलं तरी अखंड सारखं येणं जाणं, काही ना काही सणवार हे ते सतत चालू असतं. पण सगळ्यांना आवड असल्यामुळे ते शक्य होतंय. क्या बात. आता मी तुला आणि हे विचारणारच होते की तू पण स्वतः एक आता गुरु म्हणून पण म्हणजे शिकवतेस, काही लोकांना तालीम देतेस, तर ते आता साधारण किती वर्षांपासून सुरू आहे? ह्याचं सुद्धा मला बुवांनीच सांगितलं. हां. बुवा म्हणाले, एक मला आता आठवत नाही नेमकं कधी, पण म्हणाले की त्यांच्याकडे एक छोटी विद्यार्थिनी आली होती, म्हणाले की तू हिला शिकव आणि अशा पद्धतीने हळूहळू तू 1-2 विद्यार्थी घे. शिकवल्याने आपल्याला कळतं. बरोबर आहे. शिकवताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्यामुळे तू 1-2 विद्यार्थ्यांना घरी शिकवायला लाग हळूहळू. असं करून बुवांनीच म्हणजे त्यांनीच सांगितलं की तू कर बाबा, आता 1-2 घे शिकवण्या. माझ्याकडे आले की मी वाटलंच तर अगदी प्राथमिकचे जे असतात ते मी तुला सांगतो की तू शिकव. मग तसं हळूहळू करत मी शिकवायला सुरुवात केली आणि MA करत होते मी SNDTमधनं. आणि MA झाल्यानंतर आमच्या ज्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या डॉक्टर नीरा ग्रोवर, आता त्या रिटायर झाल्यात, तर त्यांनी मला एक दिवस बोलावलं की जरा येशील का म्हणून डिपार्टमेंटला. आणि मग त्यांनी विचारलं मला की असं का नाही करत की तू आपल्या डिपार्टमेंटला तुमचे ग्वाल्हेरचे बुवांनी तुम्हाला जे राग शिकवले आहेत ते राग तू का नाही शिकवत, मग शिकवशील का आपल्या सगळ्या या MAच्या विद्यार्थ्यांना. म्हटलं मला आनंद होईल. आणि अशा पद्धतीने म्हणजे मी युनिव्हर्सिटीत पण मग गेली एक 8-9 वर्ष शिकवते पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला. हां. हे सगळेच ग्वाल्हेरचे छायानट, गौड मल्हार, श्री, हे असे सगळे ग्वाल्हेरचे राग आहेत, ते मग तिकडच्या MA करणाऱ्या मुलींना शिकायला तर तेही म्हणजे सुरू आहे. आणि घरगुती म्हणजे घरातलं जे माझ्या वैयक्तिक ज्या शिकवण्या आहेत त्याही सुरू आहेत. असं पण त्याच्यातनं कितीतरी, जसं बुवांनी सांगितलं, कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. नक्कीच. आज खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारून. आणि
तुझ्या सगळ्याच गोष्टींना खरंच इतकं शिकण्यासारखं किंवा ऊर्जा मिळण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा मला असं वाटतं की जो आमचा जो कॉन्सेप्ट आहे म्युझिक कहानिया, तर त्याच्यामागे नुपूरची कहाणी काय होती ही आज आमच्या रसिकांना नक्कीच आवडली असणार. आणि काय होतं, आपण फक्त कार्यक्रमात गाण्याच्या निमित्ताने भेटतो आणि गाण्यातले विचार कळतात, पण एकूणच तुझ्या जीवनामध्ये गाण्याचं महत्त्व किंवा त्याच्याबद्दल तुझं जे काही मत आहे ते आज ऐकायला मिळतंय आणि ते खरंच इतकं छान वाटतंय. नुपूर, मला आणखीन असं एक विचारायचं आहे की ह्या संगीताच्या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये तुला काय काय पुरस्कार किंवा असं काय मिळालंय ते तू सांगशील का आम्हाला? हो, शालेय स्तरावर तर अनेक पुरस्कार मिळाले, बक्षिसं म्हणता येतील. पण मोठा पुरस्कार जो मिळाला तो म्हणजे ऑल इंडिया रेडिओच्या ज्या स्पर्धा घेतल्या जातात, आकाशवाणीच्या पूर्ण भारतभरातनं, तेव्हा मी त्यातनं पहिली आले होते, भारतातून पहिली आले होते. आणि तेव्हाच मला बी ग्रेड पण ती आपसूक मिळते तशी. तर तो एक मोठा पुरस्कार माझा, आणि तो माझ्या वयाच्या 17व्या वर्षी मिळाला. आणि हे खरंच माझ्या बुवांनाच सगळं श्रेय आहे ह्याचं. त्यांचीच तालीम आहे सगळी, की त्यांची तालमीतली शिस्त जी आहे ती फार आवडली. म्हणजे कारण मला एका जणांचा नंतर फोन आला होता, श्री पतंजली माधुस्कर का, त्यांची नंतर फार चांगली आता ओळख झाली आमची. ते म्हणाले की तुझ्या गाण्यातली शिस्त आम्हाला फार आवडली आणि आम्ही तुझं नाव घेऊन कुणाकडे शिकलीस म्हणून मधुबनपर्यंत पोचलो आणि मधुबनशी आम्ही संवाद साधला. ह्या अनुषंगाने हा पुरस्कार मिळाला. आणि ह्याला लागूनच लगेच मग ITCSRAचाही मला प्रॉमिसिंग आर्टिस्ट अवॉर्ड मिळाला 2008 साली. मग हळूहळू काही स्कॉलरशिप्स केंद्र सरकारची वगैरे त्या मिळत गेल्या. म्हणजे ही बक्षिसं आणि हे प्रोत्साहन मिळतं आणि एक खरोखर जबाबदारी खूप वाढते. आणि एक म्हणतो ना, एक ऊर्जा येते की बक्षिसं मिळत आहेत, अजून चांगलं करावं, अजून गावं, अजून मेहनत करावी. तर तशा पद्धतीने तो प्रवास सुरू झाला. आता अलीकडेच मला A ग्रेड पण मिळाली ऑल इंडिया रेडिओची. तर चालू आहे प्रवास अशा पद्धतीने. वा, आज इतकं छान वाटतंय की त्या टप्प्यावरती ती पुरस्कार मिळणं आणि त्या पदव्या मिळणं हे पण खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यानेच आपल्याला एनर्जी मिळते पुढे काम करण्यासाठी. तर मला असं वाटतं आज नुपूरच्या ह्या म्युझिक कहानियामधली तिची कहाणी आज आपण सर्व रसिकांपर्यंत पोहोचवली. नुपूर, खरं तर तुझं खूप खूप मनापासनं आभार की तू छान वेळ दिलास आणि इतक्या सुंदर रचना ऐकवल्यास आम्हाला. आणि बुवांच्याबद्दलचा जो आदर आहेच, म्हणजे खूप खूप शतशः त्यांच्याबद्दल आदर आहे, पण तो ह्या सगळ्या गोष्टीतनं आणखीन दृढ होत जातो. तर बुवांच्या चरणी पण ह्या निमित्ताने खरंच खूप प्रणाम. आणि रसिकांना मी आता ह्या निमित्ताने असं सांगेन की म्युझिक कहानियाचा आमचा जो हा 2nd सीझन आता आम्ही सुरू करतो आहोत, तर त्यातली पहिली आर्टिस्ट म्हणून आम्ही तुला बोलवलं आहे. तर मी असंच सगळ्यांना आवाहन करते की एवढ्या गुणी कलावंतांचे जे विचार आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आमच्या या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे करण्याच्या मागचा उद्देश मी सांगते. काय होतं, लाईक, शेअर, सबस्क्राईब ही हल्ली खूप कोणी सगळेच जण सांगतात, कारण प्रत्येकाची एक जेन्युइन माहिती प्रत्येकापर्यंत पोचवायची एक इच्छा असते. पण आमचा उद्देश ह्याच्यातला असा आहे की आम्हाला भारतीय शास्त्रीय संगीताचा जो प्रचार आणि प्रसार ह्या माध्यमातून हा आमचा एक खारीचा वाटा आहे की खूप मोठं काम आहे आणि खूप मोठं व्रत आहे हे, पण आमचा एक छोटासा सहयोग की भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार ह्या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून व्हावा. आणि म्हणून आम्ही सर्व चांगल्या आर्टिस्टना आम्ही बोलवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्याच्यामुळे हा सगळा पॉडकास्टचा आम्ही प्रपंच थाटलेला आहे. तेव्हा रसिकांना पण परत एकदा आवाहन की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि परत पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. नमस्कार. मी पुन्हा एकदा म्युझिक कहानिया आणि हेमाताई, थँक्यू सो मच तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. येस.